आणि नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात यानं लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती ही सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरातच्या केबिनमधील काही व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल झाले। या सगळ्यामुळे पीडित महिलांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे। अशोक खरात प्रकरणातील 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची माहिती आहे। या महिला सध्या प्रचंड नैराश्यामध्ये असून त्यांना एकटं पडल्याची भावना सतावते। या प्रकरणामध्ये नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण घेऊ नये, त्याबरोबरच त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही ही देण्यात आली आहे। आणि दरम्यान अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचा खुलासा झालेला असून त्यामध्ये राहता इथल्या समता पतसंस्थेमध्ये 100 खाती आणि सिन्नरच्या कुंदेवाडी इथल्या जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 खात्यांचा समावेश आहे। अशोक खरातच्या प्रभावामुळे ओळखीमधून व्यवहार होऊन माझ्याकडून चूक झाली अशी कबुली जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली आहे। तर शिर्डी पोलिसांनी या खात्यासंदर्भामध्ये चौकशी केलेली असून जगदंबा पतसंस्थेतील 32 खाती अशोक खरात नॉमिनी म्हणून उघडली गेलेली होती आणि यामध्ये 2,74,00,000 रुपयांचे व्यवहार झालेले होते। तर अशोक खरातनं स्वतः सगळी कागदपत्र देऊन ही खाती उघडली होती। ज्यांच्या नावावरती ही खाती उघडली गेली त्यांचा या खात्याशी प्रत्यक्ष कधीच संबंध आला नसल्याचं समोर आलंय। शिर्डी येथे मी पोलीस स्टेशनला फक्त जबाब देणे या कामी गेलो होतो। तर जे अनुषंगिक पेपर दिले ते त्याच्या संदर्भात त्यांनी एक जबाब प्रक्रिया ज्या कायदेशीर जबाब नोंदतो आपण त्या कामासाठी त्यांनी बोलवले मला। जे पतसंस्थेत जे सर्व सोशल मीडिया आता झालेले सर्वांना माहिती आहे का अशोक खरात यांची जगदंबा पतसंस्थेत 2,74,00,000 रक्कम होती। त्या संदर्भात जी माहिती आहे तिचंच फक्त जबाब नोंदणीचं काम मी चालवतो। 32 अकाउंट होते ते वेगळ्या लोकांचे आहेत, वेगळ्या लोकांचे प्रत्येक जणावर 4 किंवा 5 लाख ह्याप्रमाणे लिगल ते पैसे जास्त हिवी रक्कम नाही ती प्रत्येकाची। बोधू अशोक खरात प्रकरणामध्ये आता जमीन खरेदी विक्री एजंट देखील एसआयटीच्या रडारवरती आहेत। आता जमीन खरेदी विक्री एजंटची देखील चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिक, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यातील महसूल अधिकारी देखील एसआयटीच्या रडारवरती आहेत। 60 लाखांची जमीन 22 लाखांमध्ये बळकावल्याचा अशोक खरातवरती आरोप आहे। जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये अनेक ब्रोकर आणि त्याचबरोबर शासनातील अधिकारी हे अशोक खरातला मदत करत होते का याचाही तपास आता केला जाणार आहे। दरम्यान भोंदूबाबा